आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाळे सर. सर, आंदोलन झालं, 12 मागण्या मान्य झाल्या, आता GRची प्रतीक्षा आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का? GR हातामध्ये ओबीसींच्या कधी येणार? नाही, हे बघा, कालच त्यांनी मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं की येत्या मंगळवारी पुन्हा मुंबईला सर्व सचिवांसोबत आणि यांच्यासोबत चर्चा करून ज्या ज्या मागण्या आमच्या लेवलवरच्या शक्य आहे, बहुत 12 मागण्या आहेत असं ते म्हणाले, ते त्या सचिवाकडनं 1 महिन्याच्या आत तारखा घेऊ आपण. त्या तारखेपर्यंत सर्व GR देऊन टाकू आणि फक्त जिथे पॉलिसी डिसिजनचा प्रश्न आहे ते प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून कॅबिनेटमध्ये आणून ते सुद्धा मंजूर करून घेऊ आणि तशा प्रकारचं तुम्हाला आम्ही हे करू असं प्रकारचं कालच त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आता आज जर त्यांच्याकडनं पुन्हा एकदा कन्फर्मेशन झालं तर मंगळवारी आम्ही तिथे मिटिंगला राहू. ज्या ज्या विभागाचे शासन निर्णय काढावे लागतात त्या विभागाचे सचिवांकडनं ते काम करून घ्यावं लागतं. म्हणून संबंधित सचिवांसोबत ही मंगळवारची बैठक राहणार आहे. तुम्ही जाणार आहेत? नक्कीच मिटिंग काल मला कालच कळलं की सोमवारी सुट्टी आहे मुंबईला, त्याच्यामुळे मंगळवारची मिटिंग होते का मी आज पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतो किंवा ते ज्या तारखेला बोलवतील. कारण सचिवांसोबत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची, मिटिंग करायची वेळेवर होत नाही. ते आधी ठरवा, त्यांना आधी तशा प्रकारची सूचना गेली तर ते तशा प्रकारच्या तयारीने येतात. आणि म्हणून मी आज एकदा पुन्हा कन्फर्म करीन आणि त्यांच्याकडनं पत्र आलं, कन्फर्म झालं तर आम्ही नक्कीच त्या मिटिंगला जाऊ. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा म्हटले की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही, छगन भुजबळ सर नाराज नाही, तसं ते म्हटले. नाही, बरोबर आहे ना, मी पण तेच म्हणतो आहे. आपण बघितलं की ज्या दिवशी शासन निर्णय निघाला आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासाअंती मी जबाबदारीपूर्वक 2 दिवसापासून वक्तव्य करतो आहे आणि मी शब्द न शब्द वाचून लोकांशी डिबेट करायला पण तयार आहे की कुठे नुकसान झालं हे सांगावं. जे लोक नाराज आहे ओबीसीमधले, तर छगन भुजबळ म्हणतात की हैदराबाद गॅझेटवर नाराजी आहे, लक्ष्मण हाके म्हणतात की त्यांनी तर फाडूनच टाकलं, आंदोलन करताय बारामतीत. ते त्यांना तुम्ही समजून सांगायला तयार आहे मुद्दे की कुठे नुकसान नाही? नक्कीच नक्कीच. म्हणजे हे बघा, भुजबळ साहेबांची मी प्रेस बघितली परवाची, त्यांनी असं म्हटलेलं नाही की अन्याय झाला. त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही आता अभ्यास करतो आहे. सध्या सर्व विधितज्ञ गणेश उत्सवाच्या याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे आमच्या चर्चा होऊन आलेल्या आहे. सोमवार मंगळवारी त्यांच्याशी चर्चा घेऊन नंतर ते तशा प्रकारचे आदेश दिले आहे. पण तुर्तास सर्व प्रकारची आंदोलनं थांबवावी अशा प्रकारचं आव्हान त्यांनी सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना केलं होतं. म्हणजे ते नाराज आहे असं म्हणू शकत नाही. टीव्हीच्या मुलाखतीत भुजबळ सर म्हटले की भाजपचा DNA ओबीसी आहे असं म्हणतात, त्यामुळे ओबीसीचं नुकसान होऊ द्यायला नको. हैदराबाद गॅझेटवरून अजूनही त्यांना संभ्रम आहे. हे बघा, हैदराबाद गॅझेट शब्द वापरला आहे. काय हैदराबाद गॅजेटियरमध्ये गॅजेटियर शब्द आहे, तिथे पुन्हा गॅजेट नाही आहे. गॅजेटियरमध्ये वैयक्तिक नोंदीच नाही आहे, सामूहिक नोंदी आहे. आणि त्या नोंदीनुसार 2000चा अधिनियम, 2012चा अधिनियम आणि 2024चा अधिनियम याच्या अनुषंगाने त्या GRचं वाचन करावं लागेल. त्या अनुषंगाने त्यांनी काय म्हटलं आहे की ज्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याच्या वडिलोपार्जित वंशावळीतील नातेसंबंधातील कुणातरी जवळ कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून देत असेल तरच तो व्यक्ती अर्ज करू शकेल, अन्यथा नाही, तिथेच बाद. ही जुनीच प्रक्रिया पितृसत्ताक जुनी 2000 पासूनची चालू आलेली आहे. आम्हा सर्व लोकांना, जेवढ्या ओबीसीमध्ये 400 जाती आहे त्या सर्व 400 जातीच्या लोकांना याच प्रक्रियेतनं जावं लागतं आतापर्यंत, आणि तरच ते मग नंतर त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळते आणि त्याची व्हॅलिडिटी होते. लक्ष्मण हाके बारामतीत आंदोलन करतायत, त्यांना काय सांगणार? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते नेते आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही. काय त्यांनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा आणि नंतर कसं आहे की समाजाची जे नेते मंडळी असते त्या नेते मंडळीच्या कुठल्याही वक्तव्याने समाजाची दिशाभूल होऊ नये. समाजाची अपेक्षा असते नेत्यांकडनं आणि समाजाच्या नेत्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे जर समाजाच्या मनांमध्ये संभ्रम निर्माण होत असेल तर समाज दिशाहीन होत असतो. आणि म्हणून पूर्ण अभ्यासाअंती आम्ही बोलताना मी वारंवार बोलतो की मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो आहे, मी कोणाशी चर्चा करायला तयार आहे, अभ्यासाअंती बोलतो. प्रकाश आंबेडकर म्हटले की मराठा समाजासाठी जो GR काढला तो फसवा आहे, त्यातून काही मिळालं नाही. कायदेतज्ञ आहेत ते बोलले ते योग्यच आहे.
कारण ते कायदेतज्ञ आहे, कायद्यात अभ्यासक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. ओबीसीतून आरक्षण गेलेलं नाही. बिलकुल नाही. एक तर महत्त्वाचं बघा, 2 वर्षापूर्वीपासून मी जो एका शब्दावरती वारंवार भर दिलेला आहे, जो या महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्या सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. आता हा सरसकट जो शब्द होता तो 2 दिवसापूर्वी आंदोलनकर्त्यांनीच मागे घेऊन टाकला. जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. झाला म्हणजे तो विषय तिथेच संपला. जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये सुद्धा सरसकट देण्यात यावी, की काही न पाहता कुठल्याही प्रकारचं कागदपत्र न घेता जो मागेल त्याला कुणब्याचा प्रमाण, अशी कुठेही तरतूद नाही आहे. म्हणजे सरसकट दिलं नाही. जरांगे पाटील म्हटले गरज भासल्यास पुन्हा GR बदलून घेऊ. अरे बाबा, सरसकट शब्द तुम्ही स्वतःच मागे घेतला ना, आता शासनाला तुम्ही काय म्हणणार? सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला, त्याच्यामुळे आता सरकारला कुठल्या आधारावर तुम्ही GR बदलवायला मागा सांगाल? आता पुढची तुमच्या आंदोलनाची काल सांगता झाली, आता पुढची लढाई थांबली, ओबीसीला सगळं काही मिळालं नाही असं नाही म्हणतायत. हे बा, आता या परिस्थितीमध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या काल मान्य केलेल्या आहेत, त्यांचे शासन निर्णय निघतील आणि एक समस्या संपली की दुसरी तयारच होत असते ना. हे अनएंडेड काम असतं हे. म्हणून ज्या ज्या समस्या पुढे भविष्यामध्ये निघतील तेव्हा तेव्हा ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाकरता किंवा रक्षणाकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुसज्ज राहणार आहे. शेवटचा प्रश्न, काही ओबीसी कार्यकर्ते व्हिडिओ बनवून तुमच्यावर टीका करतायत, त्यांना कसं उत्तर देणार? कारण की जे यश मिळालं ते कालच्या 12 मागण्या मान्य झाल्या, त्याचा फायदा ओबीसी तरुणांना होणार आहे, ओबीसी समाजाला होणार. हे बघ, टीकाकारांचं घर शेजारी असलंच पाहिजे. टीकाकार असल्याशिवाय माणसाला स्वतःच्या काही चुका समजत नाही. आणि जे टीका करतात त्यांनी अभ्यासपूर्ण टीका करावी. मी जसं मगाशी आपल्याला म्हटलं की अभ्यासाअंती टीका करावी. अभ्यास न करता विरोधाला विरोध करायचा आणि समाजाची दिशाभूल करायची आणि समाजाचं नेतृत्व आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न करायचा, या मताशी मी सहमत नाही. काय मग त्याच्यामुळे त्यांचं काम ते करते, माझं काम मी करते, समाज इव्हॅल्युएशन करत असते. खूप खूप धन्यवाद. होते डॉक्टर बबनराव तायवाळे. टीकाकार टीका करत असतात, माझं समाजासाठी काम आहे आणि मी ते करत राहणार असं ते म्हणाले. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.